पाकिस्तानी फलंदाजांनी केलेल्या सेलिब्रेशनमुळे वाद निर्माण झाला। आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकच्या साहिबजादा फरहान यानं अर्धशतकानंतर वादग्रस्त सेलिब्रेशन केलं। बॅट बंदुकीप्रमाणे पकडत साहिबजादा फरहान यानं सेलिब्रेशन केलं। वादग्रस्त सेलिब्रेशनवरनं संजय राऊत यांनी मोदी सरकारसह बीसीसीआय वरती निशाणा साधलाय। बघूयात याबाबतचा रिपोर्ट। पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगावमध्ये 26 निरपराध लोकांना ठार केले। त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं। संजय राऊत यांनी पाकिस्तानचा उदो करणं थांबवावं। जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे। संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे आणि त्यांची पाकिस्तानमध्ये रवानगी केली पाहिजे। युद्धभूमी आणि क्रिकेटच्या मैदानात सातत्यानं चारीमुंड्या चित करूनही पाकड्यांचा माज कायम आहे। पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा फरहाननं केलेलं हे वादग्रस्त सेलिब्रेशन दहशतवादी वृत्ती दर्शवत आहे। अर्धशतक झळकावल्यानंतर फरहानने मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन केली। यावरून खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेचे बॉम्बगोळे टाकले। त्याचं अर्धशतक झाल्यावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत की अशाच प्रकारे AK-47चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगावमध्ये तुमच्या 26 निरपराध लोकांना ठार केलं। हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता। सूर्यकुमार यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानवर क्रिकेट रूपी मिसाईल टाकून पाकिस्तानला गारद करण्याचं काम केलंय। संजय राऊत आपल्या भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीकडे लक्ष द्या। तुम्हाला भारतीय खेळाडूच्या कामगिरीकडे बघायला लक्ष नाही। भारतानं एकदा नाही तर दोनदा सामना जिंकलाय, दोनदा मॅच जिंकली। संजय राऊत यांनी एक तरी ट्विट केलं का? संजय राऊत यांनी पाकिस्तानचा उदो करणं थांबवावं। आधी भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करणारं ट्विट करावं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळत असल्यानं देशभरात संतापाची लाट आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवलं। अशातच फरहानने मॅचवेळी आपल्या बॅटने बंदुकीने गोळीबार करण्यासारखी ॲक्शन करत भारतीयांना डिवचलंय। त्यामुळे ICCचे अध्यक्ष जय शहा यांना भारतरत्न पुरस्कार द्या असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला। हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे। मी त्यात म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत, जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे। इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात। जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं, पण आता जय शहाला तरी द्या। जय शहा यांच्यावर बोलण्याऐवजी, जय शहा यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे। कारण पाकिस्तान रत्न पुरस्कार घेण्याच्या लायकीचेच संजय राऊत आहेत। संजय राऊत ज्या पद्धतीनं पाकिस्तानची करण्याचं काम करतायत, टीम इंडिया जिंकल्यानंतर तुम्ही ट्विट करणार नाहीत आणि पाकिस्तानचे गोडवे गात बसणार। त्यामुळं संजय राऊत यांना आधी पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि त्यांची पाकिस्तानमध्ये रवानगी केली पाहिजे। भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान खेळाडूंमध्येही घमासान बघायला मिळालं। अभिषेक शर्माने पहिल्याच बॉलवर शाहीन शाह आफ्रिदीला षटकार मारल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर शुभमन गिल आणि हॅरिस रौफ यांच्यातही वाद झाला। दरम्यान भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने खेळ बोलतो शब्द नाही असं पोस्ट करत पाकिस्तानी खेळाडूंना चपराक लगावली। पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार यादव यानं म्हणे पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेक हँड केलं नाही, त्याचं काय कौतुक मोठं। मग काल ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहिबजादा फरहान आहे ना, त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे, त्यांना कानफटीत मारायला पाहिजे होती। ज्यांनी जो बंदुका दाखवल्या ना वरती
शेकंड झालं नाही म्हणून काय लाजा वाटल्या पाहिजेत. ICC ने यांच्यावर बॅन टाकला पाहिजे. कळलं का की खेळाडूंनी खेळाडूसारखं वागलं पाहिजे. आलं का लक्षात? ICC ने ही टीम संपूर्ण बॅन केला, तो खेळाडूवरती बॅन केला पाहिजे. ह्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे आर्थिक किंवा खेळांचे संबंध हे भारताने ठेवू नयेत. हे राष्ट्र सुधारू शकत नाही पाकिस्तान नावाचं. हे असेच वागणार आणि ह्यांच्याशी संपूर्ण संबंध हे तोडलेच पाहिजेत. त्यांना किती सेलिब्रेशन करू दे, शेवटी विजय आपलाच झाला. आणि मला असं वाटतं की ही क्रिकेट मॅच आहे. आपण कुठल्याही प्रकारे कुठले मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करत नाही. आता तो अगोदर कुठं होता ते पाहावं लागेल. तो काय आतंकवादी होता का काय ते शोध घेऊ आपण त्याचा. आता ते आपण पाहूया. पण या सगळ्या निषेधार्थ गोष्ट आहे आणि योग्य ती दखल BCCI आणि वरचे उच्च ICC घेतील अशी माझी अपेक्षा आहे. पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या बद्दलचा अजूनही देश त्या घटनेपासून अजूनही सावध झालेला नाही. आणि क्रिकेटमधले अमित शहाचे जे पुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून भारत पाकिस्तानची जी मॅच खेळवली गेलेली होती त्याचाच या देशाच्या लोकांनी विरोध केला होता. त्या मॅच बघायला पण लोक गेले नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका BJP का करत नाही याचं प्रश्नाचं उत्तर स्वतः नरेंद्र मोदींनी द्यावं, ही भूमिका आमची आहे. आशियाई क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन न करताच मैदान सोडलं. मात्र दुसरीकडे फरहाननं मैदानावरच बॅटने बंदुकीने गोळीबार करण्यासारखी ॲक्शन करत नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यामुळे ICC ने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.